मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर हे आपण बाटा घेतलेत, हे बघा. तर हे काही लोकांचं कसं असतं की हे लावायचं कसं, काय खत पाणी द्यायचं की काय द्यायचं. तर सुरुवातीला तुम्ही काही देऊ नका. आणि मी मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो तुम्हाला की हे आंब्याचं हे असं आहे. मला एक कमेंट आली होती की आंब्याला पण गुटी कलम होतं म्हणून. तर मित्रांनो, गुटी कलम होतं, ह्याला झाड जगतं, पण हे तुम्हाला त्याच्यात भेटणार नाही. गुटी कलमात हे तुम्हाला त्याच्यात हे येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ती गुटी कलम कशात होतं ते मी दाखवेन तुम्हाला, सांगेन नेक्स्ट व्हिडिओ बनवून. चिकूचं हे झाड आहे, हे बघा, हे चिकूचं झाड आहे, हे बघा. ह्याच्यात चिकूच्या झाडात तुम्ही गुटी कलम करू शकता. जाम ते मी करून दाखवतो एक व्हिडिओ टाकून. तर ह्याच्यात तुम्ही जर गुटी कलम करायला गेलात तर हे तुम्हाला मूळ भेटणार नाही. त्या गुटी कलमात हे मूळ येत नाही. मुळं येणार पण कशी, ही मुळं येणार, ही बघा, अशी छोटी छोटी मुळं. ते झाड जगतं, 10-15 वर्ष राहतं, 2-3 वर्ष तुम्हाला फळं भेटणार आणि नंतर 4-5व्या वर्षी ते मरून जाणार आहे. जोपर्यंत हे सोट मूळ ह्याला आपण डिस्टर्ब नाही करत तोपर्यंत हे झाडाचं लाईफ वाढणार. आणि सोट मुळाला आपण काय केलं, त्रास झाला की ते झाडाचं लाईफ कमी झालं. सोट मूळ बघा, मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो, जसं हे वर वाढत जातं तसं हे खाली येतं. हे बघा किती सोट मूळ वाढलंय बघा. तुम्हाला म्हटलं दाखवावं म्हणून हे व्हिडिओ बनवतोय मी. हे बघा, ह्याचं तुटलं आहे थोडंसं, पण हे बघा ह्याला पण आहे बघा कसं. बघा ह्याची हाईट बघा. आता हे झाड बघा, ह्याची हाईट बघा आणि हे मूळ बघा किती पण, म्हणजे तुम्हाला मी बोलतो ते खरं वाटेल. हे बघा, हे बघा. तर तुम्ही आंब्याला गुटी कलम बिलम होत नाही, कोणी कमेंट केली गुटी कलम आंब्याला होत नाही. आंबे फक्त तुम्ही हे असेच रुजून आणलेल्यालाच कलम करू शकता, रुजून जे आणलेल्या. तर आता काही लोकांचं काय असतं, तर हे आंबे आपण कसे लावायचे, काय घ्यायचं. तर मी काय करतो, मी अशी झाडं लावून शक्यतो करतच नाही, कारण हे पिशवीतली झाडं मला पसंत नाही. फक्त तुम्हाला माहितीसाठी म्हणून व्हिडिओ बनवतो. तर मी काय करायचं, हे बघा, ही राख घेतली आहे मी, थोडी राख घेतली आहे, खाली माती आहे, ही बघा, ही खाली मी माती घेतली, ही बघा, तुम्हाला म्हटलं माहिती पडावं म्हणून. ही बघा, ही माती आहे खाली. तर ही राख आणि माती थोडी मिक्स करून घ्यायची. ही बघा, ही थोडी राख आणि थोडी माती. हे बघा, बाकी काय द्यायची गरज नाही, ना खत द्यायचं कुठचं गरज, ना काय द्यायची. तर हे बघा, ही खाद आणि थोडी ही राख आणि थोडी माती, ही बघा अशी, बस एवढंच. ह्याला हे एवढं दिलं बस झालं. आणि थोडी कॅरी बॅग मोठी घ्यायची, बस, बाकी काय नाही. तर लावते मी काय करायचं, तर थोडं, हे बघा, जास्त असं खाली नाही लावायचं. हे थोडं, हे बाटा थोडंसं हे मातीच्या वर आलं, कारण ही सोट मूळ आहेत म्हणून जास्त दाबायचं नाही ह्यांना. तर खाली माती पाहिजे. ही बघा, हे लावते वेळी थोडं असं वरच्या वर लावायचं. हे बघा असं, हे बघा, आणि त्याला नंतर ही अशी माती घालायची. हे बघा, ह्याला तर थोडी माती कमी झाली, नंतर मी घालतो. तर हे बघा, हे माती कमी झाली, तुम्हाला माहितीसाठी म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो. हे बघा, थोडी माती ह्याच्यात कमी झाली आहे, तर काय हरकत नाही, नंतर टाकतो मी. तर आता हे बघा, हे मी डबल बाटा घेतलंय. पुन्हा एकदा बघा. आता तुम्हाला सर्वप्रथम ह्याचं सोटमुळाचं हे माहिती भेटली. ह्याला गुटी कलम करून झाड कामाचं नाही. गुटी केलेली झाडं तुम्ही लावलात, तुमचे पैसे वेस्टेज जाणार, मेहनत वेस्टेज जाणार. तर तुम्ही शक्यतो गुटी कलमाची झाडं घेऊ नका. तुम्ही गेलात की ती मोठी मोठी दिसणार, तुम्हाला फळं पण दिसणार लागलेली, ते देखवणार झाडाला. ही बघा फळं आली आहेत, ती झाडं काय कामाची ना. जे झाडांना सोटमूळ आहेत तेच झाडं तुम्हाला 100-150 वर्ष राहणार, आणि अशीच झाडच कामाची आहे आपल्या गरीब शेतकऱ्यासाठी. तर तुम्ही, आपण काय करतो, लालच करतो, बाजारात गेलो मोठी झाडं लगेच फळं पाहिजे, ती काय कामाची नाही. ही झाडं तुम्हाला आता दाखवलं की सोटमूळ किती वाढतं. जसं हे झाड वाढत जाणार तसं त्याचं सोटमूळ खाली जातं. म्हणून शक्यतो तुम्ही काय करा की सोटमुळाची जी झाडं असतात अशी स्वतः रुजून आलेली, त्यांचंच ग्राफ्टिंग करून तीच झाडं हे करा. तर चला, तर मी तुम्हाला पटकन ह्याचं ग्राफ्टिंग करून दाखवतो. काय सोपं आहे अगदी, तुम्ही पण करू शकता. झाडाला कसं लावायचं ते दाखवलं. याच्यात साधी माती घ्यायची, थोडी राख
राख असली तर राख थोडी टाकायची बस, बाकी काय खत पाणी कुठचं काय द्यायची गरज नाही. आणि ग्राफ्टिंग करून कुठेतरी असं थोडं जास्त पावसात असं नाही ठेवायचं, थोडं पावसाच्या ह्याच्यासाठी असं ठेवून द्यायचं. आता गुटी कलम मी तुम्हाला दाखवेन नंतर एक व्हिडिओ बनवून. हे चिकूचं आहे, जांभला मी करून दाखवेन. हे चिकूच्या झाडाला होतं, ह्या झाडांना गुटी कलम होत नाही, काजूला नाही होत, ह्याला नाही होत. तर तुम्ही ह्यांना असेच ग्राफ्टिंग करायचं. तर चला, तर हे बघा, हे मी इथे ग्राफ्टिंग करून दाखवतो बघा. हे बघा, हे इथे काय करायचं, शक्यतो असं वर ग्राफ्टिंग करायचं, खाली नाही करायचं. हे बघा, तर वर हे करायचं. हे पान आहे. आता ह्याची किती जाडी आहे बघा. आधी हात पहिले साफ करून घेतो, कारण ह्याला कशी काय घाण असलं नाही पाहिजे. हे बघा, आता ह्याची जाडी किती आहे बघा. हे दोन्ही कट करते वेळी असं एक लेवलने करायचं. हे बघा, हे बघा असं. आणि ह्याच्या जाडी एवढीच ही सायन घ्यायची. सायन पुन्हा बघा, हा कसा डोळा फुगीर पाहिजे पण न फुटलेली, पेन्सिलच्या आकाराची बघा. ही बघा, पेन्सिलच्या आकाराच्या जाडीची एवढी, जास्त मोठी नाही घ्यायची. मोठी घेतलं तर ते जॉईंट होताना कठीण होतं, त्याला होणार नाही जॉईंट. आणि ते जॉईंट जरी झालं तरी ते वेळ होतं. आता हे काय होणार, लगेच ह्याला पकडणं. आणि ही जी छोटी रोपं असतात ह्यांना ग्राफ्टिंग लगेच सक्सेस होतं, कारण ही रसावरची झाड आहेत. हे बघा, ह्याचा रस बघा किती येतो. ही रसावरची कोवळी असल्यामुळे ह्याला लगेच ग्राफ्टिंग सक्सेस होतं तुमचं. आणि एकदम इझी आहे, काय भारी नाही. तर काय करायचं, हे बघा, हे मी असं, आता हे असं पकडायचं. हे बघा, आणि ह्याच्या दोन झाडांच्या अगदी मधोमध आलं पाहिजे. हे बघा, हे बघा, असं दोन झाडांच्या अगदी मधोमध आलं पाहिजे. मी ते ट्रिबल बाटाचं पण करून दाखवलंय बघा व्हिडिओ. तर हे बघा, असं अगदी इझी आहे. हे बघा, हे बघा कसं, हे बघा, हे बघा, दोन, हे बघा, दोन याचं मी हे केलं. हे बघा, आता काय करायचं, तर हे बघा, हे जास्त खोल नाही हे करायचं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. लाईक कमेंट केलं की मला पण बरं वाटतं की तुम्हाला अगदी असं काय काय नवीन नवीन दाखवावं आणि माहिती सांगावी. हे बघा, तर हे बघा, ही सायन बघा कशी व्ही टाईप तलवारीसारखी आली पाहिजे, इकडे जाड आणि खाली बारीक. आणि याच्यात आतमध्ये बसवायचं. काय विकत आणायची गरज नाही हो, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. दिवसाला तुम्ही अगदी 100 झाडं बनवू शकता, एवढं सोपं आहे, काय मोठं नाही. आणि आपण जर झाडं अशी बनवली तर आपल्याला माहिती असतं की झाडं मेन काय झाडाचं, तर हे जे आपण सायन लावतो ते कुठचं आहे ते माहिती पाहिजे आपल्याला. नाहीतर आपण काय करणार, कोणतरी आपल्याला देतं म्हणून हाणणार आणि लावणार, त्याचा काय फायदा. सायन अशी आणायची, आपल्या गावात कोणचे आंबे असतात बघा, ते वर्षाला लागतात, त्याला फळं येतात चांगली, मग ती झाडं आपण आणायची, त्याची सायन जाऊन आपण आणायची. बघा असं, हे बघा, हे बघा, वर बांधते वेळी असं टाईट बांधायचं, जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये नाही गेलं पाहिजे. पाणी गेलं की ते खराब होणार. हे बघा, हे बघा किती टाईट होतं बघा. हे बघा, आणि तुमचं अनसक्सेस का होतं, तर तुम्ही सायन बरोबर घेत नाही. सायन अशी घ्यायची की ह्याचं जेवढं ही जाडी आहे तेवढीच सायन घेतली पाहिजे. तुम्ही जर जास्त मोठी घेतलं तर होणार नाही. बघा, झालं, हे बघा काय. आता ह्याला काय बघायला नको, झालं. आता हे तुम्ही उचलून कुठे पण असं सावळीच्या ठिकाणी ठेवू शकता, जेणेकरून सरळ पाऊस ह्याच्यावर नाही पडत, अशा जागेवर ठेवून द्यायचं. हे बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही, अगदी इझी आहे, अगदी सोपं आहे. तुम्ही कधी पण करू शकता, काय टेन्शन नाही, काय नाही. हे बघा, तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तुम्ही लाईक करणार तेव्हा मला पण वाटतं की तुम्हाला सांगावं जी खरी माहिती आहे ती. ही माहिती तुम्हाला कोण देणार नाही अशी खरी माहिती. तर चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, तर नेक्स्ट व्हिडिओ.